गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। प्रथमता वंदन आदरणीय सर्व गुरु। आई माझा गुरु सुखाचा सागरू आई माझी। माझ्या समोर बसलेल्या सर्व माझ्या आयांना, माझ्या सर्व बहिणींना प्रथमतः मी चरण वंदन करतो। बाप, मायेची थाप, मायेची थाप, विश्वासाची आग आणि कर्तव्याची झाप म्हणजे माझा बाप। इथं सर्व बसलेल्या माझ्या बापांना माझा नमन। गुरु शिवाय पर्याय नाही, म्हणून जेव्हा ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर 64 कलेची आराध्य देवता माता सरस्वती, सरस्वती मातेच्या प्रतिमेला मी वंदन करून आदरणीय व्यासपीठ म्हणजेच त्या संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्रजी आष्टनकर साहेब, त्यानंतर प्राचार्य चौधरी सर, सहकारी मोरेश्वर चौधरी सर आणि आमच्या ताई सौ रुचिकाताई आष्टनकर यांनी हा 4 दिवसाचा जो आपला कार्यक्रम आहे, हा कार्यक्रमाचा कॉन्व्हेंटच्या स्वरूपात एक फेस्टिवल इथे साजरा करण्याचं ठरवलं। परंतु या कार्यक्रमामध्ये तुम्ही आवर्जून उपस्थित आहात यासाठी मी तुमचं अभिनंदन करेन। आता मकर संक्रांतीचा पर्व आहे, हो की नाही? वाण सगळ्यांना दिलं की नाही दिलं? दिलं की नाही दिलं? मला उत्तर पाहिजे, दिलं की नाही दिलं? तिळगुळ खाल्ला की नाही खाल्ला? आता तिळगुळ का खावा, वाण का द्यावं आणि कार्यक्रम काय घ्यावा, त्याच्या मागे प्रत्येक गोष्टीच्या मागे एक इतिहास आहे। इतिहास माहित आहे का? हिस्ट्री। बरं, तुम्हाला मराठी समजते का की हिंदी की इंग्लिश? बरं, मराठी किती लोकांना समजते? हिंदी? अच्छा, तो कुछ हिंदी में बोलेंगे, कुछ मराठी में बोलेंगे और इंग्लिश में खत्म कर देंगे। चलेगा? चलेगा ना? वाणाची सुरुवात का झाली, विद्यार्थ्यांचं पालन पोषण कसं करावं आणि एक बाप म्हणून काय कर्तव्य असते, या सर्व गोष्टींचा उलगडा फक्त 40 मिनिटांमध्ये करूया। चालेल का? त्यासाठी तुम्हाला मला एक वचन द्यावं लागेल। 40 मिनिट इथून कोणीही उठणार नाही, चालेल? कोणीही गडबड करणार नाही। जर ज्यांनी गडबड केली, छोटे बालक, तर मी तुमच्यावरच गोष्ट सांगेन आणि भाषण देईन। बघा, भारतीय संस्कृतीप्रमाणे आदर करणं, अतिथी देवो भव ही आपली म्हण आहे। त्या अतिथी देवो भव मध्ये आम्ही परक्यांचा जरी आदर करत असलो तरी मोठ्यांचा आदर करणं ही आमची संस्कृती आहे। आणि या पलीकडे जर गेलं तर त्या रचनेमध्ये राहणं ही आमची प्रकृती आहे आणि त्याच्याही पलीकडे जर खाली उतरलं तर ती आमची समाजाची विकृती आहे। भारतीय इतिहास हा एवढा छान इतिहास आहे की या इतिहासासारखा जगामध्ये कुठलाही इतिहास नाही। भारत एक असा देश आहे की ज्या देशामध्ये आई वडिलांना गुरुतुल्य मानले जाते, हो की नाही? तुम्ही बोला, हो की नाही? गुरु कधी मानले जाते? भारतीय सण परंपरा जेव्हा साजरे होत असतात तेव्हा आई वडिलांच्या पाया पडल्या जाते, बरोबर? बरोबर। त्यानंतर शाळेमध्ये जेव्हा 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो तेव्हा छोटा मुलगा शिक्षकाच्या स्वरूपामध्ये शिकवतो आणि आपल्या शिक्षकांचे जे गुण आहेत ते अंगीकारण्याचा प्रयत्न करतो, तिथे पार्टिसिपेट करतो आणि शिक्षकांच्या सुद्धा पाया लागतो, बरोबर ना? प्रत्येक गोष्टीच्या मागे इतिहास आहे, प्रत्येक गोष्टीच्या मागे सायन्स आहे, प्रत्येक गोष्टीच्या मागे अध्यात्म आहे, प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान है। आप सबको समझ रहे हैं क्या मैं क्या बोल रहा हूं? तो बराबर ना? अभी इस प्रोग्राम का नाम क्या है? होनहार बालक हो हमारा जो बनेगा कल का तारा। तो वो सिर्फ तारा ही चाहिए कि सितारा भी बनना चाहिए?
सितारा भी बनना चाहिए। कुम्हार को जानते हो? कुम्हार 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 बोलते हैं उसको हिंदी में, जो मड़के बनाता है। मेरे को एक बात बताइए, अगर मड़का अगर कच्चा हो तो उसका आकार बदल सकते हैं क्या? नहीं बदल सकते। अगर एक बार मड़का वो घड़ा अगर बन गया तो उसका आकार बदल सकते हैं क्या? नहीं। कुछ बातें मैं आपसे शेयर करना चाहूंगा। उसके पहले मैं अपना नाम बताता हूं। मैं पवन कृष्णाजी भोंद्रे फ्रॉम दहगांव जोशी, तालुका पारशिवनी, डिस्ट्रिक्ट नागपुर। ऐसा कौन सा भी क्षेत्र नहीं है कि जिसमें मैंने पढ़ाई ना की हो। मुझे उस पर गर्व नहीं है, लेकिन मैं अभी भी पढ़ाई में बहुत कम हूं, ऐसा मैं समझता हूं। परम पूजनीय डॉक्टर भीमराव अंबेडकर कहते हैं, क्या कहते हैं? मैं वह प्राणी हूं कि जो ज्ञान की विशाल सागर के तट तक अभी तक नहीं पहुंचा। बाबा साहब क्या कहते हैं? जो ज्ञान का विशाल सागर है, द नॉलेज ऑफ सिंबल है, जो लंदन अमेरिका में पढ़े हैं, वो क्या कहते हैं कि मैं वो घटक हूं, मैं वो मनुष्य, मैं वो प्राणी हूं कि जो अभी ज्ञान के समुद्र के तल तक नहीं पहुंच पाया। तो ज्ञान कितना विशाल है, कितना पवित्र है, क्योंकि हम ज्ञान से ही भविष्य गढ़ा सकते हैं, और जिनका इतिहास होता है भविष्य भी उनका होता है। मैं सबसे पहले आपसे कुछ बातें साझा करना चाहूंगा, उसके बाद मैं स्पीच पे आऊंगा। यहाँ पे ऐसे कितने पालक हैं कि बच्चे जिनकी सुनते नहीं है, हाथ खड़े खड़े करिए। सच में इथे किती लोक असे आहेत की ज्यांची मुलं ऐकत नाहीत? निसंकोच हात वर करा। हा बरं, हात खाली करा। आता जे उर्वरित आहे त्यांचं सगळ्यांचं मुलं ऐकतात का? हो की नाही? हा बरं, हो। मुलं काय ऐकत नाही आणि काय ऐकतात, हा विषय माझ्यासाठी थोडा नवीन आहे, परंतु जुना नाही। बरं, महिला वर्ग तुम्ही शांतता राखा। ज्याप्रमाणे आपण तिळगुळ देत असतो, ज्याप्रमाणे आपण वाण देत असतो, त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीमध्ये विचारांची आदान प्रदान सुद्धा होत असते। तर हा विचारांच्या आदान प्रदानाचा पावन पवित्र तीळ संक्रांतीचा हा पर्व आहे। या स्टेजवरून तुमच्यासोबत विचाराची आदान प्रदान म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही वाण देत आहे त्या पद्धतीचं वाण देण्याचा प्रयत्न करतोय। बघा, बोलण्यापेक्षा चालण्याला महत्व आहे, बोलण्यापेक्षा करण्याला महत्व आहे, थांबण्यापेक्षा चालण्याला महत्व आहे, सांगण्यापेक्षा ऐकण्याला महत्व आहे। आणि जर आम्हाला भविष्यातला तारा घडवायचा असेल तर आमच्या सक्षम पालकत्वाला महत्व आहे, आमच्या सक्षम पालकत्वाला महत्व आहे। सक्षम पालकत्व आम्ही केव्हा घडवू? जेव्हा आमच्यातला पालक हा त्या मुलाचा बाप, भाऊ, मित्र म्हणून कार्य करेल तेव्हा। इथं अशा सगळ्या आया बहिणी आहे, मला सांगा तुम्हाला सायंकाळी स्वयंपाक करावा लागतो की नाही? हो की नाही? भाऊसाहेब मदत करतात का? बरं बरं बरं, भाऊसाहेबांकडे तो भाऊसाहेब तुम्ही रोज कामावर जाता की नाही जात? कोणी नोकरी करत असेल, कोणी व्यवसाय करत असेल, रोज करता की नाही? या मदत करतात का? बरं, आपण त्याही गोष्टीचं विश्लेषण घेऊया। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या गोष्टीशिवाय आणि या वाक्याशिवाय खरं तथ्य कुठेही सापडणार नाही। मला एक गोष्ट सांगा, मुलं तुमचं ऐकत नाही का? बरं ऐकत नाही? त्याच्या मागे 10 गोष्टी आहेत। भारतीय संस्कृतीमध्ये जर आपण गीतेचं वाचन केलं, भगवद्गीतेचं जर वाचन केलं, ज्ञानेश्वरीचं वाचन केलं तर 10 संस्कार दिलेले आहेत। माझ्या समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माता बहिणी आहेत ना? हो की नाही? मग मला कुठली गोष्ट बोलण्यासाठी संकोच पाहिजे का? मला लाज पाहिजे का? नाही, माझ्या माता बहिणी आहे म्हणून सगळं बोलणार। भारतीय संस्कृतीमध्ये 10 संस्कार दिले आहे। गर्भसंस्कार पहिला संस्कार माहित आहे तुम्हाला? गर्भसंस्कार नाव ऐकलंय? ऐकलंय की नाही? 5वा महिना 7वा महिना। माझ्या माता बहिणी आहे, मला बोलण्यासाठी संकोच नाही आहे। आणि माझे बाप लोक, सगळे मित्र लोक, सगळे तुम्ही स्मशान घाटात जाता, तो 10वा अंत्यसंस्कार आहे की नाही? पहिल्या संस्कारापासून 10व्या संस्कारापर्यंत मनुष्य घडत असतो। मनुष्य कसा घडावा? गर्भसंस्कार, बाल संस्कार, मग त्याच्यानंतर कुमार संस्कार असतो, संन्यास योग असतो, गृहस्थाश्रम असतो आणि शेवटचा असतो अंत्यसंस्कार। या 10 संस्कारातून जेव्हा मनुष्य जात असतो तेव्हा तो एक पूर्ण असा मनुष्य म्हणून प्राणी स्वरूपामध्ये वास्तविकता जीवन जगत असतो।
ह्या संस्कारामध्ये जर कुठे जर कमी पडली, आपल्या कॉन्व्हेंटचंच नाव संस्कार आहे. का बरं या कॉन्व्हेंटचं नाव संस्कार ठेवलं असेल? कारण की भारतीय संस्कृती त्या संस्कारावर चालते. भारतीय संस्कृतीला कुठे एका धर्मापंथा जातीत अडकवता येणार नाही. कारण ही कोणाची संस्कृती आहे? ही भारतीयांची संस्कृती आहे. ही इथल्या राहणाऱ्या लोकांची संस्कृती आहे. ये बुद्ध की भूमी है, ये युद्ध की भूमी है. ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. ही राणा सांगाची भूमी आहे. ही महाराणा प्रतापाची भूमी आहे. ही अहिल्याबाई होळकरांची भूमी आहे. ही सावित्रीबाई फुलेंची भूमी आहे. ही सगळ्यांची भूमी आहे. भारत देश हा संस्कृतीचा देश आहे. हा आया बहिणींचा देश आहे. हा वीरांचा देश आहे. मग आम्ही कमी का पडतो? आमचे बालक ऐकत का नाही? त्याच्या मागे छोटे छोटे कारण आहेत. तुमच्याकडे इथे सगळे असलेल्याकडे जवळपास सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असतील, बरोबर ना? आहे. मुलगा रडतो तेव्हा आम्ही त्याला काय देतो? काय देतो? मी तुमच्याशी संवाद साधत आहो, भाषण करत नाही. भाषण मी खूप म्हणजे वेगळ्या प्रकारचं असतं, मी तुम्हाला तेही सांगेन नंतर. मुलगा रडत असतो तेव्हा आम्ही काय करतो? काय करतो? जोरात बोला, मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. मोबाईल देतो. का बरं मोबाईल देतो? कारण की आम्हाला 1 तासाची वेळ ते काढून घ्यायची असते, बरोबर ना? थोडं रिमाइंड करा. तुमच्या फॅमिलीमध्ये आता इथे 2-3 आजीबाई आहेत. तुम्ही खूप म्हणजे माझ्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांनी तरी तो मागचा काळ पाहिलेला आहे की ज्या काळात मोबाईल नव्हते, टेलिफोन नव्हते किंवा खूप कमी टीव्ही होत्या. तेव्हा अशा वेळेस आम्ही काय करायचो? त्यांना आजी आजोबा जवळ द्यायचो, बरोबर की नाही? आजही ज्या घरी आजी आजोबा आहे तिथे काही प्रॉब्लेम नाही. परंतु जर मुलाला विचाराधीन बनवायचा आहे, संस्कारक्षम बनवायचा आहे आणि भविष्यातला जर तारा बनवायचा आहे आणि ताऱ्यातून जर सितारा घडवायचा आहे, तर तुम्हाला 10 गोष्टींची लक्षात ठेवावं लागेल. त्या 10 गोष्टी कोणत्या? पवन बोंद्रेचं जर समोर भाषण असेल तर तुम्हाला वही, पेन किंवा कागद आणावा लागेल, हे लक्षात घ्या. कारण तुम्ही आता वही पेन आणलेला आहे का? नाही. तुमच्या लक्षात राहील का? जरी नाही राहिला तरी इथून घरी गेल्यानंतर त्या गोष्टी लिहून ठेवा. एक छोटा प्रसंग सांगतो. बरं, आपल्या मुलाची किंमत लावू शकतो का आपण? किती श्रीमंत असो किंवा किती गरीब असो, मुलाची किंमत लावू शकतो का? नाही. कारण की मुलगा जसा तारा आहे, जसा सितारा आहे, तसा तो करोडोच्या पेक्षा वरचा आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो. खूप दिवसा अगोदर मी पेपरला एकदा वाचलं होतं की एक खूप मोठे व्यापारी जे अगोदर त्यांच्या लहानपणी एका शाळेमध्ये जेव्हा मुलगा शिकत असताना त्याच्याकडे प्रेरणा घेऊन शिकले. कारण की हे खूप गरीब घराण्यातले होते. यांना शाळा शिकायची होती पण वडिलांजवळ पैसा नव्हता. वडील मोलमजुरी करायचे, कसे तरी त्यांना 10-5 रुपये तेव्हा मिळायचे. मग मुलाने काय केलं? त्याला खूप प्रेरणा मिळाली, आपल्या वडिलाची मदत केली. मदत करू त्या मुलाने कुठेतरी ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतल्यानंतर मुलगा मोठा झाला, शिकत गेला, 12वी, ग्रॅज्युएशन. त्यानंतर त्याला नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर प्रत्येक जण ज्या गर्भसंस्कारापासून तर अंत्यविधीपर्यंत ज्या संस्कारातून जातो, तो त्या वयामध्ये उपवर झाला. त्याची लग्नाची वेळ आली, लग्न झालं, पत्नी आली. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना आजकाल तुम्हाला सांगतो, ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे? तुम्ही सांगा. लग्न जर करायचं असलं तर नोकरी आणि घर असणं आवश्यक मानले जाते, बरोबर ना? या गोष्टीमध्ये सुद्धा तो मुलगा पुरेपूर उतरला. आणि आता शेवटची गोष्ट होती, तो म्हणजे तो बाप होणार होता. जगामध्ये आई बाप होणे एवढं सुख कोणतं मोठं आहे का? तुम्ही सांगा, आहे का? आज तो बाप होणार होता. खूप खुश. कारण की पत्नीला ऍडमिट केलं. एक माता जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा तिला काय वेदना होत्या, तो तिचा पुनर्जन्म असतो. ती फक्त माताच जाणवू शकते. तो खूप आनंदित होता. पेढे वाटल्यानंतर सगळ्यांना सगळीकडे फोन केला, आज मी बाप झालो. मुलाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी. कारण की त्यानं सर्व कमवलेलं हे कोणासाठी होतं? मुलासाठी होतं. त्याचं नाव कोणासाठी होतं? मुलासाठी होतं. आजोबा सगळे नातेवाईक जमले, सगळे झाले. नावाचा नामकरण सोहळा झाला. मुलगा शाळेत जायला लागला. मुलगा जेव्हा 6 वर्षाचा झाला तेव्हा शाळेमध्ये गेल्यानंतर, आप सबको हिंदी साइड समझ रहे क्या? जब वो बच्चा स्कूल में जाने लगा तो वो जो 12 घड़ी बोलते वो पढ़ने लगा. अ आ ई यू जो कुछ पढ़ा जाता है ABCD. पढ़ने के बाद में उसको अच्छी तरह से पता चला कि ये मेरे दादाजी है, ये मेरी माताजी है, ये मेरी बहन है, ये मेरी सिस्टर है, ये मेरे स्कूल के प्रिंसिपल है, ये मेरी शिक्षिका है, ये मेरे टीचर है.
बात तो तब हुई जब बच्चे ने कलम उठा के लिखना सीखा, अपना नाम, माता का नाम, पिता का नाम, सब लिखते लिखते एक दिन क्या हुआ, एक दिन जब वो बच्चा खेलता हुआ अपने घर से बाहर निकला और बाहर निकलते निकलते बाहर आया, गेट के बाहर आया, उम्र ज्यादा नहीं थी, 5 साल की उम्र। बच्चा जब आया, बच्चा जब बाहर आते आते उसको उसके पापा की कार दिखी, पापा की कार दिखी। वो उठा और उठने के बाद उसने एक पत्थर उठाया, पत्थर उठाने के बाद उसने वो कार पे पत्थर से लिखा, क्या लिखा? राहुल। उसका नाम क्या था? राहुल। आप बोलिए, मेरे को सुनना अच्छा लगता है। क्या नाम लिखा? राहुल। जैसे ही नाम लिखा, पापा का समय हो चला था ड्यूटी पे जाने का। कौन से पापा? जो पापा बचपन में गरीब थे, जो पापा बचपन में पढ़ नहीं सकते थे, जो पापा आज नौकरी पे थे, उनके पास सब था। जैसे ही बाहर आए, देख रहे थे कि अचानक से वो बच्चा कुछ लिख रहा है। ऐसा जब उनको दिखा तो उनको गुस्सा आया। बाजू में लकड़ी थी, उन्होंने बच्चे के रब से हाथ पे मार दी। प्रेजेंस ऑफ माइंड, जो गुस्सा एक क्षण के लिए उनके मन में था, वो बच्चे पे निकाल दिया। बच्चे का हाथ यहां से टूट गया। अगले क्षण में क्या हुआ? वो खुद रोने लगे। पति अपने बीवी को आवाज दी, जल्दी से उसी कार में बिठा के हॉस्पिटल में लेके गए। हॉस्पिटल में लेके गए। हॉस्पिटल में लेके जाने के बाद डॉक्टर क्या बोलते हैं? इनका हाथ अभी कभी नहीं जुड़ेगा, इनका हाथ अभी कभी नहीं जुड़ेगा। उन्होंने कहा, आप जो कुछ चाहिए मैं देने के लिए तैयार हूं, जो कुछ बोलोगे करने के लिए तैयार हूं। फिर उन्होंने स्पेशलिस्ट सब कुछ कर लिए। अमेरिका गए, हाथ अच्छा हुआ, लड़का आया। लेकिन बच्चे का 1 साल एजुकेशन का चला गया था। पापा की नौकरी पे बहुत सारे प्रॉब्लम आ गए थे। उसमें प्रॉब्लम क्या हुआ? बच्चा बड़ा की कार बड़ी, बच्चा बड़ा की कार बड़ी, बच्चा बड़ा। लेकिन उस समय का जो गुस्सा था, एक क्षण का, उस एक क्षण के जो एक पॉइंट का जो समय का जो गुस्सा था, वो पापा के नौकरी पर भी प्रॉब्लम कर गया, बच्चे के हेल्थ पर भी प्रॉब्लम कर गया। बात जब संस्कार की आती है, तब वो बच्चा बोलता है, जब पापा ने पूछा, बेटा अगर तू लिखता नहीं तो शायद मैं तेरे को ना मारता, मेरे को गुस्सा ना आता, लेकिन तूने ऐसा किया क्यों? तो उसने क्या बोला? उसने बोला, पापा ये रास्ते से आते जाते मैंने बहुत सी गाड़ियां देखी है, हर गाड़ी पे कुछ ना कुछ नाम होता है, आपके जैसी यहाँ पे बहुत गाड़ियां हैं। मैंने सोचा कि सभी गाड़ियां सफेद दिख रही है, तो आप कहीं अपनी गाड़ी भूल ना जाओ या खो ना जाओ, इसलिए मैंने अपना नाम लिखा। बाप के प्रति प्यार। उसको पता है क्या नाम कैसे लिखा जाता है? पता है क्या? नहीं, लेकिन वो बच्चे ने किया। फिर दोनों ने सोचा कि जिंदगी में कुछ भी अगर कम या ज्यादा मिले, लेकिन बच्चे से ज्यादा प्रेम हम किसी पर नहीं करेंगे, इसके बाद नहीं भूलेंगे। लेकिन बात यह भी है, जेव्हा मुलं ऐकत नाही तेव्हा काय करायचं? मित्रांनो, मोबाईल द्यायचा, जर द्यायचंच असेल तर सांगतो, सगळे अँड्रॉइड वापरता ना, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एक 1 तासाची छोटी मूव्ही आहे, ती दाखवा। ती त्या मुलाला युट्यूब डाउनलोड करून दाखवा। त्यानंतर आर्य चाणक्यांचे छोटे छोटे स्लोगन कथा आहे। मालगुडी डेज, तुम्ही दूरदर्शन पाहिलेले असेल, मालगुडी डेज प्रसिद्ध सिरियल आहे, जे आता युट्यूबवर छोट्या छोट्या क्लिप्स मध्ये आहे। त्या मुलांना परिस्थितीची जाणीव करून द्या। तुमच्या वडिलांजवळ आज तुमच्याजवळ सगळ्या कार आहे, तुमच्याजवळ बंगलो आहे किंवा घर आहे, तुम्ही सर्व राहता, मुलांना त्याच्या मागचा इतिहास माहित आहे का? नाही। तुम्ही तो इतिहास पाहिलेला आहे। एक रुपयासाठी तुम्हाला जर आठवत असेल तर 10 पैशाला लहानपणी लेखन मिळायची, खडू मिळायचा। आठवतो का तो काळ? आठवतो का? हा काळ मुलांना आठवेल का? पण त्यांना जर त्या गोष्टीची जर जाणीव करून द्यायची असेल तर त्यांना इतिहासात घेऊन जावं लागेल, आजीच्या गोष्टी सांगाव्या लागतील, आणि आपल्या ज्या मराठी पुस्तकांचं आहे त्यांचं पण वाचन करावं लागेल। परंतु एव्हरी लँग्वेज ही इक्वल आहे, सारखी आहे। मराठी असो, हिंदी असो किंवा इंग्लिश असो। मुलगा इंग्लिश बोलते म्हणून हुशार का? हो की नाही? हो की नाही?
बरं मला एक गोष्ट सांगा, ज्या क्षेत्रामध्ये आपण शिक्षण घेतो किंवा ज्या ठिकाणी आपण जन्माला येतो तिथलं आपल्याला सगळ्यात जास्त माहित राहते ना, कारण आपला इतिहास तिथून घडत असतो. म्हणून मुलांना जर संस्कारक्षम बनवायचं असेल तर सगळ्यात अगोदरची गोष्ट तुम्हाला काय करावं लागेल, पॉइंट टू बी नोटेड, सगळेजण लक्ष द्या, मुलांचे लाड कमी पुरवा. आता मुलगा ऐकतच नाही, एकुलता एक आहे, सगळं कमवलेलं आहे, हे कोणासाठी आहे, कोणासाठी आहे? कधी फिल्मे देखे हो, जुनी पुराणे पाहिले असेल ना, पहिलेच्या काळामध्ये वसीहत लिहिली जात होती. हिंदी फिल्मों में लिखा करता क्या है, अगर किसी के फैमिली के सब मर गए, जब तक ये 18 साल की या 18 साल का नहीं होता, ये जब तक नाबालिग है तब तक इसकी प्रॉपर्टी इसके नाम तक नहीं होगी, अगर तब तक ये कुछ अगर मर जाती है तो ये किसी ट्रस्ट में चली जाएगी. ऐसा क्यों लिखा करते थे पहले? क्योंकि उस संपत्ति का सही उपयोग हो. आपली सर्वात मोठी संपत्ती कोणती? कोणती? मुलं. कोणती? एक मुलगा आयुष्य बनवतो आणि एक मुलगा आयुष्य बिघडवतो. एकाच बापाचे दोन उदाहरण, एकाच बापाचे दोन. लहानपणीपासून दोन्ही बाप आपल्या दोन्ही मुलांना पालक पोसत मोठे करत आणल्यानंतर काय झालं, बापाला शौक होता दारू प्यायचा. जेव्हा मुलं मोठे मोठे व्हायला लागले तर एकाने विचार केला, अरे माझ्या बाबाने आयुष्याचं सगळं या दारूमध्ये विकून टाकलं. काय केलं? सगळं दारूमध्ये विकून टाकलं. तर मी दारू पिणार नाही, कारण मला माहित नाही हिची चव कशी आहे, पण ही पिल्यामुळे सगळं संपते एवढं मला कळलं. काय संपलं? माझ्या आईच्या चेहऱ्यावरची खुशी संपली. काय संपलं? आमचं सुव्यवस्थित स्टँडर्ड जगणं संपलं. आई जवळचे पैसे संपले, आईचं दागिनं संपलं आणि आमच्या घरची प्रॉपर्टी संपली. आणि दुसरा मुलगा थोडीशी पिऊन बघतो, कारण की बाबा कधी कधी पाठवायचे ना आणण्यासाठी, जा रे ते तिथं घेऊन ये बरं थोडंसं एखादं सिगरेट. नाही, थोडीशी पिऊन बघतो. मग हळूहळू त्याला काय झाली, सवय लागली आणि सवयीचं रूपांतर हे मोठ्या प्रमाणात झालं आणि त्याला व्यसन जडलं. व्यसन जडल्यामुळे काय, दोन भाऊ, दोघांचे लग्न झाले, दोघांना मुलं बाळ झाले. एक उद्योगपती बनला आणि एक करोडपती बनला. तर मुलांना संस्कार जर द्यायचे असेल तर ते बालच वयामध्ये द्यावे लागतात. कुंभाराचं उदाहरण मी त्यासाठीच दिलं. मुलांचे लाड कमी पुरवावेत. एकुलता एक असला तरी काय झालं, पाठीमध्ये धाप घालण्याची, पाठीवर देण्याची ताकद ठेवायची. आई देतात. बरं, मुलगा जर चांगला निघाला, मस्त्या करत नसेल, सगळ्यांचं ऐकत असेल, तर मग आया काय म्हणतात, मुलगा कोणाचा आहे, कोणाचा आहे. हा, आणि जर थोडासा, जास्त नाही, थोडासा नालायक निघाला तर कोणावर गेला. हे वाक्य ऐकलंय की तुम्ही? बरोबर ना? पण मुलगा दोघांचाही आहे ना. नटसम्राट पिक्चर मध्ये सांगितलेलं आहे. त्या मुलांचं पालन पोषण हे जोपर्यंत आई वडील, बघा आयांना तुम्हाला पण खूप गोष्टी असतात. तुम्हाला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपतपर्यंत स्वयंपाक, धुणी, भांडी, जे काही आहे भरपूर गोष्ट करावं लागतात. आणि आमच्या बाबांना पण भरपूर कामं असतात. ऑफिसचं टेन्शन, नोकरीचं टेन्शन, या फाईल त्या फाईल, हे ते. पण ह्या सर्व गोष्टी करून जो समाज, घर, संसार, नातेवाईक आणि मुलं सांभाळतो तो उत्तम पालक होतो. आणि असा पालक आपल्याला घडवायचा आहे. मला सांगा, आपल्या शाळेमध्ये 200-250 काहीतरी विद्यार्थी आहेत, बरोबर ना? एवढेच पालक असतील का? पण हा कार्यक्रम साजरा व्हावा आणि आमच्यासाठी बाहेरून कोणीतरी येत आहे म्हणून तुम्ही वेळात वेळ काढून सायंकाळचा स्वयंपाक सोडून, कुणी जर पुन्हा तुम्हाला वानाला बोलावलं असेल ते सुद्धा सोडून तुम्ही आल्या, बरोबर? आल्या की नाही? आल्या. तुम्ही पण आलेत. तर ही आयुष्यामध्ये काढलेली वेळ, दिस इज नॉट टाइम पास, दिस इज नॉट वेस्ट ऑफ टाइम. हा वेस्ट टाइम नाही आहे, हा तुम्ही तुमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला टाइम आहे. वेस्ट आणि इन्व्हेस्ट शब्द काही खूप मोठा नाहीये, फक्त एक इन लागलेला आहे. तर हा इन्व्हेस्ट कुठं कुठं करायचं असते. मनुष्य मोठा केव्हा होतो,
जेव्हा तो प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक गोष्टी, प्रत्येकांच्या विचार हा जेव्हा तो समजून घेतो आणि प्रत्येक गोष्टी अटेंड करण्याचा प्रयत्न करतो तर तो आयुष्यामध्ये मोठा होतो. आपण म्हणतो ना, या बाईला खूप समजतं, तिला सगळं येतं. कारण आयांनो लक्षात द्या, कारण ती कार्यक्रमात जात असते, भेटत असते, बोलत असते, रोजचा न्यूजपेपर वाचत असते. या गोष्टी मुलांना या लहानपणी लावण्याच्या सवयी आहेत. न्यूजपेपर वाचण्यासाठी नक्की सांगा, त्याला आवडेल त्या भाषेतला न्यूजपेपर द्या. 7च्या टायमामध्ये जर तुमचं जेवण होत असेल, 7च्या 8च्या टायमामध्ये, तर मुलांना जमिनीवर बसून जेवण द्या. सायन्स शिकलेल्या आया किती आहेत तिथे हात वर करा. सायन्स शिकलेल्या आहेत ना? बरं, 10वीला तरी विज्ञान शिकलं असाल ना, बरोबर की नाही? पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी कधी नाव ऐकलंय का? सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा. शरीरामध्ये जेव्हा आम्ही मोठ्यांच्या पाया लागतो, शरीरामध्ये जेव्हा मोठ्यांच्या पाया लागतो आणि एका जणाचे हात दुसऱ्याच्या पायाला लागते, तर त्याच्या शरीरातली पॉझिटिव्ह एनर्जी आमच्या शरीरामध्ये येते. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये पाया लागल्या जातात. तुळशीजवळ रात्री दिवा का लावला जातो? तुळशीजवळ रात्री दिवा का लावला जातो? तुळशी 24 तास ऑक्सिजन देणारं झाड आहे. रात्री तिथे कार्बन डायऑक्साईडचा पूर्ण जम होतो, तो कमी व्हावा आणि सकारात्मक ऊर्जा. तुळशीचं झाड कुठं असते? दरवाजात, हो की नाही? तो सकारात्मक ऊर्जा आमच्या घरामध्ये प्रवाहित व्हावी म्हणून तुळशीचं झाड लावल्या जाते आणि रात्री दिवा लावला जातो. गळ्यामध्ये मंगळसूत्र का घातलं जाते? पुरुषांच्या उजव्या बोटामध्ये अंगठी असते, स्त्रियांच्या डाव्या बोटामध्ये अंगठी असते. या शेवटून दुसऱ्या, बरोबर की नाही? प्रत्येक गोष्टीच्या मागे अध्यात्म, विज्ञान, सायन्स आहे. हे जाणून घ्यावं लागेल. कारण या गोष्टी जोपर्यंत मुलांना माहीत होणार नाही तोपर्यंत मुलं संस्कारक्षम घडणार नाही. कोणी असं म्हणेल की या गोष्टी अंधश्रद्धावान आहे, पण नाही, या विज्ञानवादी गोष्टी आहेत. स्त्रीचा भान भरल्या जाते, पुरुषांचा का भरल्या जात नाही? प्रश्न आहे की नाही? हो की नाही? याच्या मागं कारण असं आहे की इथे पिट्युटरी ग्लँड असते, चेतासंस्था म्हटल्या जाते, इथनं त्याची सुरुवात होते. आपण पूर्वीच्या बाया बघा मोठं गंध लावायच्या, त्या जेव्हा इथनं आपण घर्षण करून लावतो तेव्हा तिथली पिट्युटरी ग्लँड ऍक्टिव्ह होते आणि ते डोक्याला ताजंतवानं ठेवण्याचं काम करते. इथे आल्यानंतर आजही हिंदू धर्माच्या सण, संस्कृती, परंपरेमध्ये टिळा लावून प्रत्येक कार्यक्रम साजरा केला जातो. लग्नाला जातो तेव्हा टिळा लावतो, साक्षगंधाला जातो तेव्हा टिळा लावतो, बरोबर? तर या मागे ते सायंटिफिक कारण आहेत. आम्हाला त्याच्या मागची भूमिका किंवा त्याच्या मागचा इतिहास किंवा त्याच्या मागचे तथ्य माहीत नसल्यामुळे आम्ही या गोष्टी अंधश्रद्धेत काढल्या. आम्ही जर भविष्यातले सक्षम पालक जर व्हायचे असेल तर आमच्या पालकांसाठी 10 गोष्टी सांगतोय. पहिली गोष्ट, मुलांचे हट्ट पुरवायचे नाही. हे जरी सगळं त्यातच असलं तरी त्याची कर्तृत्वाची जाण त्याला, त्या कार्याची, त्या गोष्टीची जाण त्याला व्हायला पाहिजे. नाही मग आम्ही काय म्हणतो, एकटा कसा आहे ना, जाऊ दे, आता मी घरी एकटीच आहे, मला भांडे घासायचे, स्वयंपाक करता नाही ऐकत ना, घे मोबाईल खेळू दे. अरे पण त्या मोबाईलचाही उपयोग, सदुपयोग झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपसूक तोंडून जय निघते. कारण इतिहास तेवढा मोठा आहे जो दऱ्याखोऱ्यात पहाडीमध्ये गुंजलेला, आणि त्या इतिहासाची साक्षीदार कोण आहे? मा जिजाऊ. कोण आहे? मा जिजाऊ. जिजा होती म्हणून शिवा झाला, नाहीतर शिवा झाला नसता. जिजा मातेला जेव्हा ती गरोदर होती तर तिला कोणते डोहाळे लागले होते? तिला घोड्यावर बसण्याचे डोहाळे लागले होते, तलवारबाजीने खेळण्याचे डोहाळे लागले होते. तिला कशाचे डोहाळे लागले होते? तिला रामायण, महाभारत वाचण्याचे, तिला स्वप्नामध्ये राम यायचा का रामासारखा माझा पुत्र आहे म्हणून शिवा जन्मायला आला. आणि आजच्या काळामध्ये जर आमच्या त्या वेळेमध्ये नुसत्या जर सिरियली बघल्या तर हनी सिंग जन्माला येणार आहे. कोणी येईल का? माणसाच्या समोरच्या त्याच्या जीवनाच्या पूर्ण सर्वांगावरून त्याचा इतिहास आणि त्याचं चरित्र कळीत असते. आज मुलांचे केस बघा, त्या फुलगोबी सारखे दिसतात. एखादी कुठलीही स्त्री पहा, तिला साडीवर पहा, काय लावण्य दिसते, भरलेला भांग, तिचा तो टिळा, समोर सोन्याचे दागिने आणि पूर्ण ते नऊवारी. आणि एखादी दुसऱ्या वेशातली पहा, कुठली छान वाटते?
साडीवरची छान वाटते. मी प्रत्येक जण चांगला आहे मी असंच म्हणतो, वाईट नाही आहे. तुमचा वेशभूषा ही वेगळी वेगळी असायलाही पाहिजे. वेळेनुसार समाजानुसार तुम्ही कपडे बदलले याला काही वावगं नाही, पण संस्कार विसरता कामा नाही. घरी जर मोठे आहे, सण आहे, उत्सव आहे, परंपरा आहे, तर त्यांच्या पाया मुलांना लागायलाच लावलं पाहिजे. बाळा, आज आपल्या घरी पूजा आहे, वडिलांच्या पाया लाग, देवाच्या पाया लाग. शुभम करोती कोणाला येतं का? येतं का? आयांनो येतं का? शुभम करोती कल्याणम आरोग्यम आरोग्यम धनसंपदा. मुलांना शिकवा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. आणि त्याच्या मागचा अर्थ पण सांगा. जोपर्यंत अर्थ कळणार नाही तोपर्यंत आपण मुलांना सांगू शकणार नाही. 3 इडियट्स पिक्चर पाहिलाय का? काबिल बनो काबिल, बरोबर आहे की नाही? त्या पिक्चर मधल्या सर्व गोष्टी नाही शिकायच्या, पण ज्या महत्वाच्या आहेत त्या मुलांना मार्गवंत बनवण्यापेक्षा गुणवंत बनवा. मी शाळा कॉलेजेसमध्ये जातो, मला भरपूर मुलं प्रश्न करतात. सर म्हणतात 12वी झालं, ग्रॅज्युएशन झालं, आता काय करायचं काही कळत नाही. दिशा क्लिअर असायला पाहिजे. आमच्या आयुष्याचं एम, आमच्या आयुष्याचं टार्गेट हे क्लिअर असायला पाहिजे. तुमचे बालक जरी छोटे छोटे असले तरी त्याला कसं शिकवायचं, काय शिकवायचं, त्याच्या आयुष्यामध्ये कशा गोष्टी असतात, कोणत्या योजना असतात, कोणत्या विभागामार्फत असतात, आपल्याकडे किती पैसा आहे, काय करायचं, या विजन क्लिअर असायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं मुलांना शिकवायला पाहिजे. इथे पालकांना तुम्हाला सांगतो, क्रीडा महोत्सव झाला या शाळेमध्ये, माहित आहे का तुम्हाला? कुणाच्या मुलांनी काही नंबर वगैरे पटकवले? हात वर करा बरं. हा, म्हणजे माझा मुलगा खेळा व्यतिरिक्त आणि खेळ किंवा अभ्यास 2 गुणामध्ये आहे, बरोबर आहे? अभ्यासातही आहे आणि खेळातही आहे. त्याच्यामध्ये 3रा पण गुण असू शकतो. म्हणून मुलांना ज्या पद्धतीनं संस्कार द्यायचे आहे तर त्या मुलांना आम्ही खेळ पण शिकवलं पाहिजे. खेळ शिकवणं अत्यंत महत्वाचं आहे. कधी काळी आम्ही लहानपणात खेळत असलेला खेळ मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कमी झाला, पण आता प्रो कबड्डी म्हणून समोर आला. टीव्हीवर बघता तुम्ही, खेळामध्ये सुद्धा खूप मोठं भविष्य आहे, शिक्षणामध्ये आहे. शिक्षकांनी सगळं वाहून घेतलंय मुलांना घडवण्यामध्ये. छोटीशी गोष्ट सांगतो. एक मुलगा एक वही घेऊन आला आणि सांगतो, मला शिक्षकांनी होमवर्क दिलेला आहे. आणि आईकडे आला आणि म्हणतो, आई हे होमवर्क दिलेलं आहे. आई काय म्हणते पाहते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, थोडा विचार करते. मुलाला अगोदर काय म्हणते तूच सांग. मग मुलगा थोडासा विचार करतो, भारताचे राष्ट्रपती कोण? त्याला विचार आला. मग त्यानं थोडंसं इकडे तिकडे पुस्तक वगैरे थोडं पाहून वगैरे माहिती मिळवली. मग भारताच्या राष्ट्रपतीचं नाव लिहिलं, रामनाथ कोविंद. मग त्याच्यानंतर दुसरं, प्रथम नाव कोणतंही नेहमी चर्चेत असते, जसं पंतप्रधान, राष्ट्रपती. त्याच्यानंतरचं दुसरं कोण हे माणसाला क्वचित कमी माहीत राहते. मग त्यानंतर त्याने लगेचच प्रश्न केला, आई याच्या खाली दुसरा प्रश्न आहे, भारताचे उपराष्ट्रपती कोण? त्याच्यानंतर आईला माहित होतं, आईनं उपराष्ट्रपती सांगितलं. त्याच्यानंतर पंतप्रधान विचारलं, तेही सांगितलं. मग त्याच्यानंतर विचारलं गृहमंत्री कोण? तो गृहमंत्री कोण? तो गेला पप्पाकडे. पप्पाकडे गेला, आईने काही सांगितलं नाही. तर पप्पा काय म्हटले, दादा आपलं घर कोण सांभाळते रे? तर त्यांनी म्हटलं आई. त्या मुलाने काय म्हटलं, आई. मग घराला काय म्हणतात? गृह म्हणतात ना? हो. मग गृहमंत्री कोण? गृहमंत्री कोण? आई. तो गेला शाळेत. शाळेत गेल्यानंतर त्यानं लिहिलं गृहमंत्री आई. शाळेत आल्यानंतर शिक्षकांनी वही तपासली, 1 बरोबर आहे, 2 बरोबर आहे, 3. अरे राजू तू हे लिहिलं हे सगळं व्यवस्थित आहे, पण हे थोडं एक मला काहीतरी प्रॉब्लेम वाटते. त्यांनी सर नाही बरोबर आहे, बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. रामनाथ कोविंद राष्ट्रपती आहे ना? ठीक आहे. मग पंतप्रधान उपराष्ट्रपती सर्व सांगितलं. मग म्हटलं नाही ना दादा हे चुकलं ना गृहमंत्री. तेव्हा त्यानं सांगितलं की माझ्या पप्पानं काय सांगितलं होतं, गृहमंत्री आई आहे. शिक्षकांना प्रश्नाचं उत्तर सांगितलं नाही, पुन्हा वही घेऊन घरी पाठवलं. आता तो मुलगा घरी आला, आईला विचारायला लागला, आई गृहमंत्री तू नाही का ग? अरे मी फक्त आपल्या घराची गृहमंत्री आहे. मग मला सांग आपल्या देशाची गृहमंत्री कोण आहे? तर आईनं सहज विचारलं, बाळा हा तुझा अभ्यास आहे, तू कर, तुला यायला पाहिजे. कारण की आईला उत्तर माहित नव्हतं. पुन्हा बाबाकडे गेला. बाबाला काय वाटलं,
का बाई यानं मला पुन्हा प्रश्न केला, म्हणजे माझी हा पुन्हा परीक्षा घेतो. बाबांना काय म्हटलं, मला पण माहित नाही. मग तो पुन्हा शाळेत आला. शाळेत आल्यानंतर तो पुन्हा शिक्षकांना म्हटला, सर मला या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर माहित नाही. मग त्याने सरांना प्रश्नाचं उत्तर मागितलं आणि शिक्षकांनी प्रश्नाचं उत्तर दिलं. मग मला सांगा, पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा त्या मुलाचं समाधान आई आणि वडिलांकडून झालेलं नाही, तेव्हा तो शिक्षकाकडे आला. मग नंतर घटक चाचणी झाली, 2+2 4 वगैरे अशा पद्धतीचे. मग इतिहासाचा पेपर झाला, हे झालं ते झालं, सगळं झालं. मग त्यानंतर जेव्हा मुलाची गुणपत्रिका आली तेव्हा त्याचे गुण व्यवस्थित होते. मग आई काय म्हणते, मुलगा कोणाचा? मग बाबा काय म्हणते, त्या तर एका प्रश्नाचं उत्तर नाही देता आलं ना तुला, मग बाकी प्रश्नाचे उत्तर काय सांगितले असतील तू? तर मग ठीक आहे, राहू द्या तुम्ही तुमच्याकडे ठेवा म्हणते. मग असं उत्तर झालं. मग त्यानंतरच बघा, मजेदार गोष्ट अशी आहे की त्या मुलाने प्रश्न काय केला, आईला आणि वडिलांना काय म्हटलं, तुम्ही दोघेही शांत राहा. तुमचं जर ऐकलं असतं तर मी नापास झालो असतो. मी कोणाचं ऐकलं? शिक्षकाचं ऐकलं. तर त्यावेळेस त्या मुलाचे आयडियल हिरो कोण झाले? पण आई माझा गुरु. माझा पहिला गुरु कोण? आई. म्हणून आईकडून आपल्याला पहिलं शिक्षण मिळत असते. तर हे शिक्षण त्या शिक्षकाकडून त्याला उत्तमरित्या मिळालं आणि ते शिक्षक म्हणजे त्यांचे दुसरे गुरु होते. त्याच्यामुळे त्याचा दृढ विश्वास कोणावर झाला? शिक्षकावर झाला. परंतु प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला माहीत राहील त्याची शाश्वती राहत नसते, म्हणून आयुष्यात दुसरा गुरु शिक्षक असतो. मुलांना जर समजा भविष्यामध्ये मोठं करायचं असेल तर पहिली गोष्ट, मुलांच्या सवयी बदला. मुलांना रोज उठल्यानंतर त्यांना कोमट पाण्याची पिण्याची सवय लावा, कोमट पाणी. आणि मुलांना 6च्या अगोदर उठवा. आयुष्यात जर मोठं करायचं असेल तर रविवार आहे म्हणून झोपू देऊ नका. चांगल्या कामाची सुरुवात रविवारीच करायची असते आणि बाकीचे कामं डेली चालणारे वेगळे. दुसरी गोष्ट, मुलांचे लाड कमी पुरवा. एकत्रित असेल, संयुक्त कुटुंब असेल किंवा विभक्त कुटुंब असेल तरी मुलांचे लाड खूप कमी पुरवायचे. त्यानंतर परिस्थितीची जाणीव करून द्या. तुझ्या वडिलांनी, तुझ्या आजोबांनी कसं वैभव उभं केलं, कशी मेहनत घेतली, त्या गोष्टी सांगा. तुम्ही शहरात आहात, इकडे थोडं खेड्यात पण आहात, याच्यापेक्षा गरीब खेडे असतात. या शाळेची सहल गेली होती माहित आहे का तुम्हाला? हो की नाही? अशा सहली आपण सहपरिवार आपल्या एखाद्या कुटुंबात, नातेवाईकाकडे जा, ज्यांची परिस्थिती खूप म्हणजे खालच्या प्रकारची आहे, असं मी हा शब्द वापरणार नाही, पण ज्यांची परिस्थिती बिकट आहे अशाकडे घेऊन जा. त्यांना दाखवा, बघा यांचं घर कसं साधं आहे, कौलाचं आहे, झोपडीचं आहे. यांची परिस्थिती काय बाळा, तू नूडल्स, गुपचूप, विविध आईस्क्रीम वेळोवेळी घेऊन मागतो, हे कधी खात असतील? यांची जाणीव त्यांना करून द्या. यांच्या शिक्षणासाठी तुझ्यासारखी बॅग असेल का? 1000 रुपयाचा कंपास असेल का? त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव त्या मुलांना करून द्या. तोपर्यंत त्यांना कळणार नाही. भविष्यामध्ये तू हा तारा आणि चमकणारा सितारा आहे, हा त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स भरा. तू अभ्यासातही आहेस, तू खेळातही आहेस, तू गायनातही असला पाहिजे, हा त्याच्यावर फक्त हलका भार टाका, पण त्याला प्रेशराईज करू नका. किमान एका व्यक्तीच्या अंगी किमान 64 कला विद्येच्या 64 कला आहे, तर आपल्यामध्ये 5 कला असू शकणार नाहीत का? एक आई बघा, सकाळी उठते, स्वयंपाक करते, कलाच आहे. त्यानंतर कुटुंब सांभाळते, कुटुंब प्रबोधन ही सुद्धा एक कलाच आहे. त्याच्यानंतर घरदार, सासरे, नवरा सगळं सांभाळते, सगळ्या कार्यक्रमाला जाते, नातेवाईक सांभाळते, हे सुद्धा एक कलाच आहे. सगळ्यात मोठा लाईफ मॅनेजमेंट शिवाय लाईफ नाही. मॅनेजमेंट इज द लाईफ. आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा मॅनेजमेंट कोणाचा आहे? वडिलांचं मॅनेजमेंट आहे. सकाळी उठल्यानंतर आपलं 1 तासाच्या सर्व त्यांनी दिनक्रमाच्या पूर्ण क्रिया आटोपल्या, फाईल घेतली, बॅग घेतली किंवा आपल्या व्यवसायासाठी दुकान उघडला, दिवसभर काम करतात. मध्यंतरी कोणाच्या घरी लग्न असेल, साक्षगंध असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, सगळं मॅनेज करतात. वडिलांची औषधी आणण्यापासून तर सायंकाळी मुलाला घेऊन बसण्यापर्यंत सगळं काम करतात. हे मॅनेजमेंट आणि शेड्यूल शब्द पुन्हा वापरतो. मॅनेजमेंट आणि शेड्यूल, पूर्ण दिवसभराची दिनक्रम ही चर्या. वडील
आणि मुलं याच्यामध्ये जोपर्यंत समन्वय राहणार नाही तोपर्यंत मुलं घडणार नाही. त्यासाठी काय करायचं, तुमच्या घरी भले डायनिंग टेबल असेल, मुलांना जमिनीवर बसण्यासाठी शिकवा, कारण की जमिनीची सकारात्मक ऊर्जा शरीरामध्ये जात असते. मातृभूमीवर प्रेम करणे शिकवा. मोबाईलच्या खेळापेक्षा त्याला मैदानी खेळ शिकवा. कबड्डी आहे, हुतुतू आहे, लंगडी आहे, कित्येक तरी खेळ आहेत जे बिना पैशाचे खेळ आहेत. खेळासाठी इन्स्ट्रुमेंट लागत नाही, साधनं लागत नाही, आणि जर लागायचे असले तर मग शाळा, कॉलेजेस आणि हे कॉन्व्हेंट सगळं पुरवणार आहे. त्यानंतर त्या मुलाच्या अंगामध्ये कोणते गुण आहे या गुणाची त्याला जाणीव करून द्या. छोटा असेल, 26 जानेवारी आहे, बाळा भाषण देशील का, त्याच्यासाठी तुम्ही पण थोडीशी तयारी करून दिली पाहिजे. या 26 जानेवारीच्या अगोदर या शाळेमध्ये, या कॉन्व्हेंटमध्ये खेळ होते, ते खेळ सुद्धा कशा पद्धतीने खेळले पाहिजे, बोललं कसं पाहिजे, चाललं कसं पाहिजे, विनम्रतेचा भाव कसा असला पाहिजे, हे मुलांना आपण सांगितलं पाहिजे. त्यानंतर आपल्या मुलाची कधीही दुसऱ्या मुलाशी तुलना करू नका. भलेही तो गुणाने हुशार असेल, भलेही दुसरा मुलगा गुणाने हुशार असेल, पण दुसऱ्या मुलाची तुलना आपल्या मुलाशी आणि आपल्या मुलाची तुलना त्या मुलाशी कधीच करायची नाही. सचिन तेंडुलकर किती लोकांना नाव माहित आहे, हात वर करा बरं. सचिन तेंडुलकरचं शिक्षण मला सांगता का, जेव्हा त्यांनी पहिली मॅच खेळली तेव्हा? डझंट मॅटर, काही लेणं देणं नाही. कारण ते कोण आहे, सचिन तेंडुलकर हे खेळाडू आहे. त्यांची तुलना एका खेळाडू सोबतच होऊ शकते, शिक्षणाशी होऊ शकते का? नाही. परंतु ते 8वी नापास होते. 8वी नापास होते. उदाहरण यासाठी की शिक्षणाची तुलना खेळाशी नाही, खेळाची तुलना भाषणाची नाही, भाषणाची तुलना गायनाशी नाही, आणि गायनाची तुलना वादनाशी नाही. करिअर जर आयुष्यामध्ये करायचं असेल, प्रत्येकांना आयुष्यामध्ये एकच गोष्ट सतावते, ते म्हणजे करिअर, 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 करिअर. माझा मुलगा मोठा झाल्यानंतर डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, माझा मुलगा काहीतरी एक मोठा व्हावा, व्यवसायी व्हावा. पण आज प्रत्येक गोष्टीमध्ये करिअर आहे. भाषणात, बोलण्यात, चालण्यात, रॅम्प वॉक सुद्धा एक करिअर आहे, माहिती आहे ना? चालणं, बोलणं, भाषण, हसणं, लाफ्टिंग प्रोग्राम, माहित आहे ना? कोण आहे लाफ्टिंग हिरो इंडियाचा? कपिल शर्मा. शो ऐकता का? प्रत्येक गोष्टीमध्ये टॅलेंट आहे. आपल्या मुलांचे पाय पाडण्यात दिसतात, ऐकलेलं आहे ना हे? तर त्या मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐका. आणि सर्वात मोठी महत्वाची गोष्ट जो आज तुम्ही ही नोट डाऊन करून ठेवा, पुन्हा एकदा हे वाक्य रिपीट करतो की मुलाची सगळ्यात मोठी गोष्ट ही आयुष्यामध्ये नोटीस करून त्याला या गोष्टीला दुजोरा द्या. ती म्हणजे मुलाचं पूर्ण बोलणं, ऐकणं शिका. पालक कधीच मुलांचं पूर्ण ऐकून घेत नाहीत. मुलं का ऐकत नाही त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण, वडिलांना ड्युटीवर जायचं असते तेव्हा मुलगा एक प्रश्न विचारतो. मुलगा काय म्हणतो, बाबा मला प्रश्नाचं उत्तर सांगा. कुठलाही शिक्षणाचाच राहू शकेल असं नाही, कुठलाही प्रश्न राहतो. तेव्हा बाबा काय म्हणतात, आता मी ड्युटीला चाललोय, मला वेळ होत आहे. जेव्हा बाबा ड्युटीवरून आले तेव्हा मुलगा पुन्हा विचारतो, बाबा मला या प्रश्नाचं उत्तर सांगा. तेव्हा बाबा पुन्हा विचारतात, बाळ उद्या सांगितलं तर नाही जमणार, कारण मी खूप थकलेलो आहे. त्यावेळेस मुलाच्या विचाराला डायव्हर्शन मिळते. मुलाच्या विचाराला जर डायव्हर्शन मिळालं तर मग तो पळवाटा काढतो, आईकडे जातो. आईनं नाही सांगितलं तर पुन्हा दुसऱ्यांना विचारतो, आणि जर तिथूनही जर त्याला व्यवस्थित उत्तर नाही मिळाले तर मग तो कोणाकडे जातो? सगळ्यात जीवाभावाचा म्हणजे मित्र. आणि या मित्रामध्ये जर मुलाचं जर वय जर वाढतं असेल तर त्याला मग वाईट सवयी लागतात. त्या वाईट सवयी जर आपल्याला आटोक्यात आणायच्या असेल किंवा संपायच्या असेल किंवा लागूच द्यायच्या नसेल तर आयुष्यामध्ये ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. हो, काय तुझ्या शाळेत गॅदरिंग आहे ना, तुझं काय म्हणणं होतं? मम्मी मी भाषण देणार होतो. हा मग बोल ना, मी काय मदत करू तुझी? त्याचं ऐकून घ्या, भले तो चुकीचा असेल. मी आजच एक प्रसंग ऐकला. एका ठिकाणी एक मुलगा आला 12वी झाल्यानंतर, पप्पाला काय म्हणतो, पप्पाने सांगितलं होतं 12वी झाल्यानंतर तू जे म्हणशील मी तुझी ते मदत करेल. त्याने आल्यानंतर बाबाला काय म्हटलं, बाबा मला आता आहे ना 4 चाकाची गाडी पाहिजे. बाबा काय म्हटले, अरे 4 चाकाची तर माझ्याचकडे आहे, ती तू केव्हाही चालू शकतो. नाही बाबा माझी पाहिजे. मग बाबा काय म्हटले, बाळा 4 चाकाची नाही रे, ती स्वतःच्या कमाईवर घ्यायची असते. तेव्हा तो मुलगा काय म्हणतो, नाही बाबा 4 चाकाची नाही, मला 2च चाकाची घेऊन द्या, मला एक चांगला अँड्रॉइड मोबाईल घेऊन द्या. बाप हट्ट कुठेपर्यंत पुरवतो? जोपर्यंत त्याच्या आटोक्यात असतो. घराचा किराणा, आई वडिलांची औषध,
घराचं भाडं, येणारे जाणारे, दवाखाने, या सगळ्या गोष्टी आईला आणि वडिलाला मॅनेज कराव्या लागतात. मुलाला मोबाईल घेऊन दिला, मुलाची आकांक्षा वाढली. मोबाईल घेऊन दिल्यानंतर आता मुलगा काय, बाबाला लगेचच हट्ट पुरवायला लागला, बाबा मला टू व्हीलर पाहिजे. आता मुलगा कॉलेजला जाणार होता, मला टू व्हीलर पाहिजे, मला टू व्हीलर पाहिजे, मला टू व्हीलर पाहिजे. बाबाने 2 दिवस शब्द ऐकला. शब्द ऐकल्यानंतर बाबा म्हटले, ठीक आहे, आपण संध्याकाळी बोलू, आता मला ड्युटीला जायचं आहे. संध्याकाळी जेव्हा रोज मुलगा, मी काय म्हटलं अगोदर, मुलाला सोबत बसा, जेवण करण्याच्या वेळेस मुलाला सोबत घेऊन बसा, त्याच्या किमान 5 मित्राचे फोन नंबर ठेवा. तुमचे जरी छोटे छोटे बालक असेल ना, तरी त्यांच्याही 5 मित्रांचे मोबाईल नंबर ठेवा, पाल्यांचे ठेवा. कारण बऱ्याच गोष्टींचा भविष्यात जो आपल्याला त्रास होतो तो होणार नाही. मग मुलगा कधी बापासोबत न जेवणारा संध्याकाळी बापाची आतुरतेनं वाट पाहू लागला, कारण की बाबा रात्री गाडीविषयी बोलणार आहे. वडील आल्यानंतर मुलगा अगोदरच बाबासाठी चटई टाकून, पिण्याचा पाण्याचा ग्लास भरून, या बाबा, बाबा बसले, आई बसली, सोबत जेवण करायला बसले. मग बाबांनी काय म्हटलं, अरे मी आज थोडासा टेन्शन मध्ये आहो, आपण उद्या बोलू का. मुलाला आहे का नाही थोडासा किंचित त्रास झाला, त्याला थोडासा राग आला, पण मुलाने विचार केला आजचा विषय फक्त उद्या जाणार आहे ना, कशी तरी 24 तास घालवून घेऊ. सकाळी उठल्यानंतर बाबांना लगेचच काम होतं, बाबांनी पिशवी धरली आणि निघून गेले, नोकरीला गेले. त्यानंतर सायंकाळी पुन्हा जेवणासाठी बसले, तेव्हा मग मुलाने पुन्हा, बाबा ते गाडीचं काय झालं, कॉलेज सुरू होईल ना आता. मग बाबाने प्रश्न टाकला, अरे तिकडे बस जाते ना, स्कूल बस पण आहे. नाही पण बाबा मला स्वतःच्या गाडीनं जायचं आहे ना. आणि मी तुमचा मुलगा, अरे हो तू नक्की आमचाच मुलगा आहे. पण मग बाबा काय म्हटले, ठीक आहे, तू आहे ना गाडीविषयी बोलला ना, तर आता मला आहे का नाही, तू सांग कोणती गाडी घेऊ. त्याने सांगितली यामा. यामा का सांगितली, कारण त्याच्या मित्राकडे होती. मग बाबा म्हटले ठीक आहे, आपण यामाच घेऊ. विषय गेला. 2 दिवस झाले. 3ऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा बाबा जेवण करायला बसले, तेव्हा मुलाने पुन्हा प्रश्न केला, बाबा गाडी, बरं यामाची कोणती घ्यायची आहे. तर मुलाला प्रश्न पडला, मला गाडी तर यामाची घ्यायची आहे, पण कोणती घ्यायची हे माहित नाही. मग बाबांनी प्रश्न केला पुन्हा, अरे बाळा तू त्या गाडीची चौकशी कर आणि मग त्यानंतर आपण ठरवू कोणती गाडी घ्यायची. मुलगा लगेचच तालुक्याच्या ठिकाणी गेला. तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर गाडीची चौकशी केली. मुलगा परत आला आणि बाबाला सांगू लागला, बाबा ही गाडी आहे, अशी आहे, तशी आहे. हा ठीक आहे, सगळं सांगितलं. पुन्हा बाबांनी प्रश्न केला, अरे त्या गाडीची किंमत किती. मुलाला पुन्हा प्रश्न पडला. मी तर विचारली होती गाडीची किंमत, पण त्या 2-3 मॉडेल मध्ये मी थोडा कन्फ्युज होऊन गेलो. मग त्यानंतर मुलगा पुन्हा दुसऱ्या दिवशी विचारून आला. 98,000 गाडीची किंमत सांगितली. त्यानंतर बाबाने पुन्हा प्रश्न केला, अरे त्या गाडीचं इंजिन कितीचं, किती हार्स पॉवरचं, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी वापरलेल्या आहे, गाडीचे ऍव्हरेज किती. तर मुलाला पुन्हा प्रश्न पडला, बाबा मला काय फालतू त्रास देतात. मग त्यानंतर तो पुन्हा गेला. दुसऱ्या दिवशी गाडीचं पुन्हा डिटेल्स घेऊन आला. अरे हो, पण गाडीचं इन्शुरन्स किती दिवसाचं, कोणाकोणाचं, आणि कुठे कुठे गाडीचं परमिट आहे. मग तो मुलगा म्हणतो बाबाला, बाबा किती त्रास असतो गाडी घेताना. मग बाबाने सांगितलं, अरे बाळा हे 98,000 कमवण्यासाठी मला 7 ते 8 महिन्याचा कालावधी गेला. आणि तुझ्या आईची माझ्या पाठीवर आणि माझ्या सोबतीला सोबत होती, म्हणून हे शिल्लक पडले. आणि हे 98,000 मी एका भेटीत खर्च करणार का, नाही. हे तुझ्यासाठी, हे तुझ्या इन्व्हेस्टमेंटसाठी, तुझ्या हौशीसाठी, तुझ्या चांगल्यासाठी जर मला खर्च करायचा आहे, तर मला एकूण एक गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे. शेवटी मुलाला 6 महिन्याच्या कालावधीमध्ये माझे बाबा म्हणजे काय आणि माझी आई म्हणजे काय, माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी किती काळजी करतात हे त्याला कळलं. आणि त्याने म्हटलं, बाबा जोपर्यंत माझी ग्रॅज्युएशन होणार नाही, कारण त्याला तो शेड्यूल माहीत झाल्यानंतर गाडीचा, त्याला स्कॉलरशिप, इन्स्टॉलमेंट, कॉलेजची फी, या बऱ्याच गोष्टी 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत येऊन गेल्या होत्या. कॉलेजची इन्स्टॉलमेंट भरणं आहे, ट्युशन फी आहे, हे आहे, ते आहे. मग त्या मुलाने बाबाला विचारलं, बाबा एक विचारू का, काय, मला गाडी नकोय. अरे पण तू गाडी म्हटला होता ना, मी माझी पैशाची तडजोड झाली. नको बाबा, जेव्हा ग्रॅज्युएशन होईल ना, मी तेव्हाच गाडी घेईन. कारण ह्या 98,000 रुपयामध्ये माझ्या शाळा कॉलेजेस मधले किती भरले आहेत ते फक्त मला माहिती आहे. मुलाला जर हे संस्कार द्यायचे असेल
तर मुलांची प्रत्येक गोष्ट एका शब्दात मानता कामा नये, तरच तो पालक, ती माता त्या मुलाला पालन पोषण करण्यामध्ये यशस्वी होईल, असं मला म्हणावंसं वाटेल. सांगितलेल्या 10 गोष्टी किमान जर तुमच्या लक्षात राहिल्या नसेल तर मी माझा मोबाईल नंबर पण देऊन जातो. छत्रपती शिवाजी महाराज माझ्या व्याख्यानाचा आवडता विषय आहे. विदर्भासह प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी भाषण केलेले आहे. लहान लहान बालकांमध्ये पण भाषण करतो, मोठ्यांमध्ये पण भाषण करतो. आणि एक छोटीशी गोष्ट सांगून माझ्या भाषणाला विराम देतो. पती पत्नी ही रथाची 2 चाके आहेत, हो की नाही? एक चाक जरी तुटलं तरी रथ सामोर जाणार नाही. एक छोटी गोष्ट सांगतो आणि भाषणाला विराम देतो. लहानपणी असताना शाळा शिकताना एक गोष्ट ऐकली होती, ससा आणि कासवाची. ऐकली की नाही? ससा आणि कासव 2 मित्र होते. पैज लागली की या कॉन्व्हेंट पासनं तर हिंगण्यापर्यंत आम्हाला जायचं आहे. ठरलेलं अंतर आहे साधारणतः 10 किलोमीटर. पण वेळ ठरली नव्हती, दिवस ठरला होता. प्लॅनिंग झालं. मॅनेजमेंट, आयांनो, माझ्या सगळ्या भावांनो, बाबांनो, मॅनेजमेंट काय आहे ते सांगतोय. व्यवस्थापन. मॅनेजमेंट मध्ये ससा चुकला म्हणून त्याचं पहिलं पारितोषिक गेलं आणि कासवाला मिळालं. ते कसं? पैज लागली, 10 किलोमीटरची होती. धावत धावत दोघेही निघाले. वाटेमध्ये झाड लागलं. उन्हाचा 3रा प्रहार होता. ऊन होती आणि त्याने म्हटलं की जर मी 10 मिनिट आराम केला तर हा कासव फारसा काही धावू शकणार नाही. मी जाईल, झाडाखाली बसेल, मी विनर होईल. आणि विनर होता होता तो गेला, झाडाखाली बसला. ऐन 1 मिनिटाचं अंतर होतं. त्या अंतराच्या कालावधीमध्ये कासव हळूहळू चालत गेला. गेल्यानंतर झाडापर्यंत पोहोचलाही आणि तिथे बसला. जेव्हा कासवाला जाग आली, कासवाला झोप लागली, सस्याला झोप लागली होती. ससा उठला, डोळे चोळत निघाला. पाहतो तर काय, कासव पोहोचला होता. परंतु तिथे काय झालं, तो कासव जिंकला, ससा हारला. परंतु दोघांनी पुन्हा शर्यत लावली आणि या पुन्हा दुसऱ्या शर्यतीमध्ये तुम्हाला अनुसरून सांगतात. पहिल्या शर्यतीमध्ये कासव जिंकला आणि दुसऱ्या शर्यतीमध्ये पहा पुन्हा शर्यत लागली. ठरलं, दोन्हीही या कॉन्व्हेंट पासून निघाले. रस्ता तोच, सर्व तोच. आणि हिंगण्याला जाता जाता थोडासा रस्ता पलट केला. समोर रायपूरला जायचं असं ठरलं. त्याच्या पलीकडे जे एक गाव आहे, गुमगाव, कोतेवाळा, त्या भागात जाण्याचं ठरलं. अंतर थोडं जास्त होतं. दोघांनी ज्यूस पिऊन टाकला एनर्जी मिळावी म्हणून. सगळे तयार झाले, दोघंही तयार झाले. हिरवी झेंडी दाखवल्या गेली. रस्त्यानं धावू लागले. सशानं म्हटलं, मला जर कोणी गाजरही दाखवलं तरी मी आता थांबणार नाही. कासवाने विचार केला, अरे हा जेव्हा दुसरी शर्यत लावतो, मी हळू चालतो म्हणून हा जिंकण्यासाठी शर्यत लावेल आणि हा मला हरवेल हे त्याला माहित होतं. पण जाता जाता रस्त्यामध्ये एक नदी लागली. नदी ऐका रस्त्यात. काय नदीचं नाव? कोणती? वेणा नदी. नदीला त्या काळी पूल नव्हता. धावत ससा गेला आणि तुमकन जाऊन बसला. आता कसा जाऊ त्याला विचार पडला. हळूहळू कासवाला. मग त्यांच्या मधामध्ये झालं ते अग्रीमेंट. पाश्चात्य देशामध्ये लग्नासाठी होते ते अग्रीमेंट आणि आमच्या देशामध्ये लग्न होतं ते संस्कार. विवाह संस्कार ऐकलाय की नाही? विवाह हा सुद्धा संस्कार आहे. त्यांच्यामध्ये झालं अग्रीमेंट झाल्यानंतर ठरवलं की यानंतर प्रत्येक गोष्ट दोघांनी मिळून करायची. मग काय झालं, ससा कासवाच्या पाठीवर बसला. कासवाला पाण्यातून आरामात पोहता येत होतं. दोघंही नदीच्या तिकडे नदी ओलांडून गेले. पाण्यातून गेल्यानंतर दोघही जण ठरलेल्या वेळेत हळूहळू दोघही, कारण की त्यांचं अग्रीमेंट झालं होतं, दोघांनी सोबत जिंकली. कुणीच हरलं नाही आणि कुणीच जिंकलं नाही. सांगण्याचं तात्पर्य समजला का? आई वडील रथाचे 2 चाकं. ससा आणि कासव हे दोन्ही मुलं पोसण्यासाठी आणि ते बाळ मोठं करण्यासाठी, संस्कारक्षम करण्यासाठी हे दोन्ही भूमिका निभवतात. म्हणून दोघेही जोपर्यंत हिचा ताण असेल वैयक्तिक ठीक आहे, पण मुलांच्या आयुष्यात जर येऊ दिली नाही तर यशस्वी
आणि विजयी भव हे मुलांसाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच घडवू शकता एवढं बोलतो आणि थांबतो. सगळ्यांना नमस्कार. थैंक यू सो मच सर. सर ने हमारे समाज हमारे बालकों में किस तरह से संस्कार दे